26 ऑक्टोबरला ज्येष्ठ निरूपणकार हरिभक्त परायण बाबा महाराज सातारकर यांना देवाज्ञा झाली. लौकिक रूपाने ते आता आपल्यात नसतील तरी त्यांची कीर्तनं, प्रवचनं इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. शिवाय त्यांनी जनमानसात पेरलेले विचार लोकांच्या मनात कायमस्वरूपी रुजले आहेत. आजही अनेक घरात दिवसाची सुरुवात बाबा महाराजांच्या सुस्वरात म्हटलेला हरिपाठ ऐकूनच होते. काय आहे हरिपाठाचं एवढं महत्त्व? तो रोज का म्हटला पाहिजे? त्यामुळे कोणते लाभ मनुष्याला होतात? चला जाणून घेऊया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. सगळ्यात आधी समजून घेऊ की हरिपाठ म्हणजे नक्की काय. हरी म्हणजे कृष्ण आणि पाठ म्हणजे अभ्यास, आणि हरिपाठ म्हणजे हरिनामाच्या महिमेचे स्मरण. संत ज्ञानेश्वर माऊलींनी हरिपाठ रचला. 28 अभंगांची रचना केली. या अभंगाचे रोज पठण करणे म्हणजे हरिपाठ करणे. माऊली सांगतात, जे रोज हरिपाठ करतात त्यांना मोक्ष मिळतो, पितरांना मुक्ती मिळते. हे गूढ ज्ञान गुरु निवृत्तीनाथ यांनी मला सांगितले, म्हणून हरिपाठाची रचना केली आहे. मंडळी, तुम्हाला माहिती आहे का की हरिपाठ रोज म्हटल्याने एक जपमाळ ओढल्याचं पुण्य देखील मिळतं. देवाची ये द्वारी या पहिल्या अभंगापासून ते विष्णू विन जप व्यर्थ या 9व्या अभंगापर्यंत 14 वेळा हरीचा उच्चार होतो. पुढे त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी या अभंगापासून हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन या अभंगापर्यंत 25 वेळा हरिनामाचा उच्चार होतो. वेदशास्त्रप्रमाण या अभंगापासून ज्ञानदेव प्रमाण या अभंगापर्यंत 16 वेळा हरिनामाचा उच्चार होतो. म्हणजे एकूण 54 वेळा हरिनामाचा उच्चार होतो. तसंच दर अभंगानंतर हरिमुखे म्हणा या गजरात परत 54 वेळा हरिनामाचा उच्चार होतो. अशा प्रकारे माऊली आपल्याकडून नकळत 108 वेळा हरिनामाचा उच्चार करून घेतात. म्हणजे जो कोणी रोज हरिनाम घेतो, हरिपाठ म्हणतो, त्यांना एक जपमाळ ओढल्याचं पुण्य मिळतं, यात शंकाच नाही. हरिपाठात 28 अभंग असले तरी वारकरी समुदाय मात्र हरिपाठातला 28वा अभंग म्हणत नाही. यामागे काय कारण आहे? हरिपाठातील 28वा अभंग फलश्रुतीसारखा असल्याने वारकरी पहिले 27 अभंग म्हणतात. 27 अभंग झाले की नामसंकीर्तन साधन पै सोपे हा संत श्रेष्ठ तुकोबारायांचा अभंग म्हणतात. माऊलींनी जो 28वा अभंग लिहिलाय त्यात म्हटलं आहे की जो कोणी आळंदीला इंद्रायणी काठी बसून नित्यनेमाने हरिनामाचे पठण करेल त्यांना गुरु कृपा लाभेल आणि गुरु त्या शिष्याला हरिपाठाचे उपदेश करतील. त्यामुळे साधकांच्या मनात हरिनामाबद्दल प्रेम निर्माण होईल. आता एखादा साधक जर नवीन असेल तर तो सहज विचारेल की आपण हरिपाठ का म्हटला पाहिजे. असावे स्वस्थ चित्ती एकाग्रे मन उल्हासी करुणी स्मरण जीवी अंतकाळी तैसे संकटाचे वेळी हरी त्या सांभाळी अंतर्बाह्य. यात माऊली हरिनाम कसं करावं आणि त्यामुळे काय लाभ होतात ते सांगतात. हरिनाम घेताना सुरुवातीला कंटाळा येतो, पण हळूहळू हरिनामाची गोडी लागते आणि ते उत्स्फूर्तपणे घेतलं जातं. अशा साधकाचे भगवंत स्वतः रक्षण करतो. संत दामाजी, संत गोरा कुंभार, संत सावतामाळी या सगळ्यांच्या मदतीला भगवंत धावून गेला, तसा आपल्याही मदतीला येईल. त्यासाठी आपल्याला पुण्य संचय हवा. देव व्यवहारी जगातून आपल्याला तारतो. शिवाय मृत्यूसमयी हरिनामाचा आठव होतो आणि विषयांचा संग सुटून मोक्ष प्राप्ती होते. हरिपाठ या ग्रंथाचा अधिकारी कोण? ज्ञानी, आत्मानुभवी, उपासक, साधक, भक्त की आणखीन कोण? याचं उत्तर ज्ञानदेव हरिपाठातच देतात. असोनी संसारी म्हणजे संसारात रमलेला कोणीही प्रापंचिक या हरिपाठाचा अधिकारी आहे, आणि खास म्हणजे त्याच्यासाठीच या ग्रंथाची रचना आहे. संत सज्जनांनी घेतली प्रचिती आळशी मंदमती केवी तरे श्री गुरु निवृत्ती वचन प्रेमळ तोषला तात्काळ ज्ञानदेव. या नामाची प्रचिती आजवर अनेक संतांनी घेतली आहे. म्हणून आपणही आळस सोडून प्रयत्नपूर्वक, निश्चयपूर्वक हरिपाठ केला तर भगवंत आपल्यालाही या भवतापातून नक्की सोडवेल.
वारकरी संप्रदायाच्या भजन परंपरेत आणि नित्यपाठामध्ये हरिपाठाचं स्थान वेगळंच आहे. हरिपाठ हा उभे राहून टाळ मृदुंगांच्या गजरात पदन्यास करत सादर केला जातो. संगीताच्या अंगाने भजनात गायला जातो. गद्य पद्य रूपात नुसता म्हटलाही जातो. निरूपणाच्या अंगाने कीर्तन आणि प्रवचनाचाही विषय होतो. वारकऱ्यांपासून सर्वांनाच वारकरी अभिव्यक्तीच्या हरिपाठामुळे वेगळाच प्रासादिक आनंद लाभतो. हरिपाठ हे ज्ञानेश्वर महाराजांचे हृदय आहे आणि त्यांच्या माध्यमातून महाराजांनी आपले हृदयच वारकऱ्यांच्या हाती दिले आहे. हे हृदय कोमलतेने, निष्ठेने आणि जबाबदारीने सांभाळायचे आहे आणि त्यासाठीच हरिपाठाचा सखोल अर्थ आणि सुबोध भावार्थ समजायला हवा. मंडळी, अगदी साध्या भाषेत सांगायचं झालं तर भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा कलियुगामध्ये ईश्वर प्राप्ती करणं अगदी सोपं आहे असं सांगितलंय. त्यासाठीचं साधन काय सांगितलंय? नामस्मरण, हरिनाम घेणं हा अगदी साधा सोपा मार्ग कलियुगात आहे. हिमालयात जाऊन तपश्चर्या करण्याची गरज नाही. योग साधना करून शरीर सुकवण्याची गरज नाही. फक्त प्रेमाने हरिनाम घेण्याची गरज आहे. ईश्वर तुमच्या भेटीला येतोच. अहो, देव भावाचा भुकेला आहे आणि तो भाव आपल्या ठाई निर्माण करायचं काम हरिपाठ करतो. म्हणूनच हरिपाठ नित्यनियमाने रोज म्हणावा. सुरुवातीला आपल्याला ईश्वराबद्दल प्रेम वाटत नसेल तरी हरिपाठ म्हणावा. त्यामुळे ईश्वराबद्दल प्रेम निर्माण होतं. आपली वृत्ती सात्विक होते. आपल्या अंगामध्ये, आपल्या मनामध्ये असलेले दोष निघून जातात. माणूस निर्दोष झाला की ईश्वर त्याला जवळ घेतो आणि ईश्वराच्या कृपेने प्राणी मुक्त होतो. देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साधी आल्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा, द्वारकेचा राणा पांडवा घरी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. मग काय मंडळी, तुम्ही रोज हरिपाठ म्हणता का? हरिपाठ म्हणण्याचा तुमचा अनुभव कसा आहे? कमेंट बॉक्समध्ये तुमच्या भावना नक्की व्यक्त करा. पांडुरंग हरी, पांडुरंग हरी. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.